नमस्कार, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी एक रेसिपी बनवत आहे, फास्ट फॉरवर्डिंगमध्ये बनवत आहे. पण जर त्याचा कसं विस्तार व्हिडिओ हवा असेल, म्हणजे तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तर नक्की कॉमेंट्स करा. मी त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवेन. टाकोस खरंच नाव काय बोलतो आपण, भयानक आहे. काही नाही, मुलांची आवड होती आणि तर बरेच दिवस प्रणय मला म्हणत होता की मम्मी ही रेसिपी बनव. तर म्हटलं ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, बनवते मी. तर सगळी तयारी त्यानेच करून दिली होती. म्हणजे मार्केटमधून जे पण मला पाहिजे होतं ते सगळ्या वस्तू त्याने आणून मला दिल्या होत्या. तर म्हटलं चला ठीक आहे, बनवते. पण खरं सांगू का, म्हणजे तो एक फ्रँकीचाच भाग आहे, फक्त त्याचं नाव कोणी एवढं असं ठेवलेलं आहे माहीत नाही आहे. हे काय बोलते, नामकरण आहे ते फार भयानक आहे, टाकोस. कारण जर आपण बघायला गेलं तर फ्रँकीच्या रोलमध्ये सुद्धा हे सगळे पदार्थ हेच असतात आणि फ्रँकी फक्त अशी गोल फिरलेली असते राऊंड शेपमध्ये. फक्त एवढंच की टाकोज आहे तर ही चपाती अशी सरळ गोल आहे, ती अशी फक्त फोल्ड होते मध्ये, आणि मध्ये सगळं ते जे पण आपण पदार्थ ॲड करतो ते असतात. तर बनवण्याची ते काय बोलतो पद्धत तर एकदम सेम आहे. पण मी जे आहे याच्यामध्ये काय बोलतो आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा यूज केलेला आहे. पण एक आहे की झालेली एक नंबर. बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ. जेवढं पण सगळे व्हेजिटेबल्स मी घेतले होते आणि पनीर किंवा चीज वगैरे, म्हणजे कमी मटेरियलमध्ये सुद्धा ते बनवू शकतो. आपल्याकडे जे पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण बनवू शकतो. शक्यतो मी तुम्हाला म्हणेन की ना, मैद्याचे बनवण्यापेक्षा कधी बाय चान्स आपल्या घरी चपात्या शिळ्या राहिल्या ना, तर तुम्ही हे करा की हे टाकोस बनवा. म्हणजे त्या चपात्या, कारण की ती टाकोस बनवण्याची जी पद्धत आहे ना, ती चपाती आधी छान शेकवून घेतल्यानंतर ती पूर्ण नंतर तिला क्रिस्पी करावी लागते. म्हणजे एकदम अशी खाकऱ्यासारखी आपल्या तोंडामध्ये विरघळते. म्हणजे आतून थोडीशी सॉफ्ट असते आणि वरून एकदम खाकऱ्यासारखी होते. तर छान लागतं खायला. मी घी यूज केलेला आहे, तुम्ही बटर यूज करू शकता तिथे. कारण बटर माझ्याकडे नव्हतं अवेलेबल आणि मी विसरली. मग प्रणयलासुद्धा कंटाळायला जायला, म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण घी यूज करूया. तर एक आहे की जर बनवत असाल तर तुम्ही, कारण मैद्याचा बऱ्याच लोकांना त्रास होतो, तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलात ना गव्हाच्या पिठामध्ये तरीसुद्धा ते छान बनतं आणि फ्रँकी छान बनत असतं, साहजिक आहे. पण एवढंच आहे की फ्रँकी असते ती सॉफ्ट असते, ती जी चपाती आहे, आणि मोस्टली तरी लोक मैद्याचीच चपाती बनवतात. बट मी म्हणेन जर तुमच्या घरी चपात्या रात्रीच्या शिळा किंवा अशा जर वाचत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तो पदार्थ छान तयार करू शकता आणि खाऊ शकता. पण मी इथे फ्रेश बनवलेले आहे, पण आपल्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि गहूच्या पिठाचे टाकोस फार अप्रतिम बनतात. मला तर खूप आवडला आणि प्रणयसुद्धा म्हणाला की मम्मी एक नंबर. गीतेशलाही खूप आवडले आणि मी प्रत्येकाला 3-3 पीस येतील ह्याच्यानेच बनवले होते. कारण की मग जास्त हे असं खाल्ल्यानंतर त्यांना जेवायची इच्छा राहत नाही. सो त्याला एवढं आवडलं की तो म्हणतो अजून मी 2 किंवा 3 खाऊ शकतो. तर पुन्हा एकदा ती रेसिपी मी बनवणार आहे. तर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की सांगा, आपण पूर्ण सविस्तरपणे व्हिडिओ बनवू. हा मी फास्ट फॉरवर्डिंगमध्ये बनवत आहे, तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय. तर आपण पाहणार आहोत या टाकोस रेसिपीमध्ये आपण काय काय टाकून बनवलेली आहे ही रेसिपी. त्या पदार्थांची मी तुम्हाला नावं सांगणार आहे. हा मी फास्ट फॉरवर्डिंगमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. सो नमस्कार सर्वांचं, तुमचं किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हा मी घेतलेला आहे मोझरेला चीज आणि हा चीज होता फ्रीझरमध्ये. त्याच्यासाठी त्याला कट करून घेऊया आणि छान सॉफ्ट होण्यासाठी हवेवरती थोडा वेळ ठेवून देऊया. हा पूर्ण नाही आपण यूज करणार आहोत. हा घेतलेला आहे मी पनीरसुद्धा फ्रीझरमध्ये होता.
आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण पनीर ठेवून देणार आहोत सॉफ्ट होण्यासाठी, कारण तो सुद्धा मी फ्रीझरमध्ये ठेवला होता. आणि हा चीज आहे तो थोडासा मी ॲड करणार आहे, म्हणजे क्वांटिटीनुसार. बाकीचा आहे तो पॅकिंग करून पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे जे आपण व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते आहेत जवळ शिमला मिरची आहे, कांदा, टोमॅटो, गाजराचा कीस आहे, बीटरूटचा कीस आहे, असे सर्व पदार्थ घेतलेले आहेत. त्या ठिकाणी अजून तुम्ही बरंच काही ॲड करू शकता. हे माझ्याकडे काही सॉसेस होते ते मी ॲड केलेले आहेत. हे सॉसेस व्हेजिटेबल सॉसेस आहेत, शेजवान सॉसेस आहे, प्लस टोमॅटो सॉसेस आहेत. आणि हे सगळे मी घरगुती मसाले घेतलेले आहेत, म्हणजे धना पावडर, हळदी, प्लस तिखट मसाला, गरम मसाला. कारण कोणताही पदार्थ घरी जरी बनवला तरी आपले घरगुती मसाले त्याच्यामध्ये ॲड केल्याशिवाय तो पदार्थ मला खायला फार जास्त आवडत नाही. सो मी ते सुद्धा मसाले सर्व ॲड करणार आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपण पनीर आहे तो छान फ्राय करून घेणार आहोत. पण त्याआधी पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत, ते छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. पनीरचे छान तुकडे करून घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करायचा आहे आणि तो मीठ छान मिक्स करायचा आहे पनीरमध्ये. आणि मग पनीर आहे तो तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं स्लो फ्लेमवरती छान फ्राय करून घेणार आहोत आपण पनीर. आणि त्याचनंतर त्याच तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत बाकीचे सगळे व्हेजिटेबल्स. सो इथे तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता. मी फोडणीसाठी तेल यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा घी यूज केलेला आहे लास्टला. तर ह्या ठिकाणी तुम्ही तेलसुद्धा यूज करू शकता. सो पनीर आपण छान फ्राय करून घेतलेला आहे. हा पनीर आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सर्व व्हेजिटेबल ॲड करणार आहोत. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, प्लस बीटरूटचं मी कीस काढून घेतलेला आहे आणि गाजराचंसुद्धा. तर कारण मुलं खायला मग नाटकं करतात. तर अशा पद्धतीने हे सगळे पदार्थ आपण ॲड केलेले आहेत. छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये. आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ. आणि जे पण आपण मसाले घेतले होते घरगुती आपले, ते मसाले आपण ॲड करूया. मीठ हा चवीनुसार ॲड करायचा आहे. आपण पनीरमध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे. आणि मेन म्हणजे जो सॉसेस आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतो. सो मीठ आपण चवीनुसार ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सॉसेस. हा सिंपल टोमॅटो सॉस आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे एक व्हेजिटेबल ब्रेड सॉस आहे, तो मी ॲड केलेला आहे थोडासा. व्हिडिओ ऑन करायला मी विसरून गेले. आणि हे सर्व सॉसेस छान मिक्स केल्यावर, मसाले छान मिक्स केल्यावर ह्याच्यामध्ये आपण पनीर ॲड केलेलं आहे. आता पनीर ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. आणि त्याच्यानंतर एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती वाफेसाठी ठेवून देणार आहोत. आणि ही भाजी छान वाफवून घेतल्यानंतर म्हणजे हे सगळे व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. घी किंवा तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर बटर नक्की ॲड करू शकता. ही मटकी आहे, तिला छान मोड आलेले आहेत. ती संध्याकाळी आमटी बनवण्यासाठी मी ठेवून दिलेली आहे. हा मी गहूचं पीठ घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं ॲड करूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं घी ॲड केलेलं आहे. हा घी थोडं गरम करून घेऊन त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. छान मिक्स करून घेऊया. पाणी अंदाजे पीठ मळण्यासाठी ॲड करून पीठ छान मळून घेऊया. ह्या पिठाचा डो बनवून एक 5 मिनटं ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपली भाजीसुद्धा तिकडे रेडी होत आहे. आता जी मी इथे चपाती बनवत आहे ती फ्रेश बनवत आहे. पण आपल्या घरी जर शिळ्या चपात्या जर उरत असतील तर त्या न फेकता तुम्ही ह्या पद्धतीने त्या खाऊ शकता चपात्या बनवून. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या ठिकाणी एवढं सगळं मटेरियल यूज न करता काही लिमिटेड मटेरियल यूज करूनसुद्धा बनवून खाऊ शकता. कारण चपाती एवढी छान क्रिस्पी होते आणि खायला फार टेस्टी लागते खरं सांगायचं झालं तर. म्हणजे असं वाटेल की रोजच शिळी चपाती राहिली पाहिजे, म्हणजे आपल्याला असं काहीतरी बनवता येईल. तर हा पीठ मळून घेतलेला आहे आणि छान सॉफ्ट झालेला आहे. एका मीडियम साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली बशी एवढी चपाती बनेल एवढा मी हा छोटा गोळा बनवून घेतलेला आहे. आणि तो जास्त पातळही नाही लाटायचा आहे किंवा जास्त जाडही नाही लाटायचा आहे. तर त्याची लेयर तुम्हाला बघून समजेलच. पुरीप्रमाणे आहे.
आणि ह्या छान अशा राऊंड पद्धतीमध्ये लाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोड्याशा चपात्या लाटून घेत आहेत आणि त्याच्यानंतर ह्या शेकवायच्या आहेत। ज्या पद्धतीने आपण चपाती शेकवतो त्याच पद्धतीने ही चपाती शेकवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसेस आहे। तर सेम फ्रँकी आहे, ह्याच्यामध्ये काहीच असं वेगळं नाही आहे, मला काहीच वेगळं नाही जाणवलं। फक्त जे काही वेगळं आहे तो फक्त सेप आहे। म्हणजे फ्रँकीचा गोल रोल असतो, तर ह्याचं काही नाही, मध्ये फोल्ड केलेले असते। पण एक आहे की ही क्रिस्पी असते, तर खायला फार टेस्टी लागते। आणि खास करून मी म्हणेन की तुम्ही ना मैद्याची बनवण्यापेक्षा तुम्ही गव्हाच्या पिठाची चपाती बनवा आणि खा, म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही आणि सगळंच पौष्टिक असेल हे। तर अशा पद्धतीने ह्या छान चपात्या मी शेकवून घेतलेल्या आहेत। आता ही पहिली चपाती मी शेकवून घेतलेली आहे, याच्यावर त्याला थोडंसं आपण घी ॲड करणार आहोत दोन्ही बाजूने। चपाती छान बरं शेकलेली आहे, आपण थोडासा घी ॲड करूया आणि चपाती छान शेकवून घेऊया। त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत कांदा। आता कांदा हा महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये, कांदा तुम्ही ॲड केलात तर अजून छान टेस्ट येते। तर कच्चा कांदासुद्धा ॲड करा सर्व करताना। आणि जे आपण व्हेजिटेबलची भाजी बनवून घेतली होती ती भाजी आता ॲड केलेली आहे। एकाच साईडला करायची आहे कारण आपल्याला चपाती फोल्ड करायची असते मध्ये। हा आपण मोझरेला चीज ॲड करत आहोत। आता मोझरेला चीज ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये सॉसेस ॲड करणार आहोत। तर मी व्हेज सॉस घेतलेला आहे, हा ब्रेड सॉस आहे, तर तो सॉस ॲड केलेला आहे आणि थोडंसं मेयोनीज ॲड करणार आहे कारण मेयोनीजने अजून छान फ्लेवर येतो। तर तुम्ही या पद्धतीने बनवून खाऊ शकता। आपल्या घरी राहिलेली चपाती शिळी, तर मी मुलांना म्हटलं मी मैदा नाही यूज करणार, मी गव्हाचं पीठ यूज करून हे बनवेन। तर ते बोलले चालेल मम्मी, काही हरकत नाही। आणि ही अशा पद्धतीने ही चपाती फोल्ड करायची आहे आणि फार सुंदर छान असं बनतं। आता वरून तुम्ही याला घी लावायचं आहे। घी ॲड केल्यानंतर चपाती दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईल या पद्धतीने शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर ही खाण्यासाठी रेडी असते। तर कच्चा कांदा ह्याच्यामध्ये आणि नक्की यूज करा तुम्ही। आणि तुम्हाला एक्स्ट्रा मेयोनीज आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही फ्लेवर यूज करू शकता तुमच्या अकॉर्डिंग। टाकोज रेसिपी बनवून रेडी आहे खाण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमचे छान छान कॉमेंट्स करा आणि चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तर थँक्यू सो मच एव्हरीवन, टाटा बाय बाय, टेक केअर।